बिल ट्रान्सफर everything. बिल जातं सगळं सगळं माझं असं घेतलं मग मी जर 113 आहे ना काय करे टोटल एक 113 ट्रेन भरल्या एक ट्रेन म्हणजे किती आता हांगा 20 आसा 113 - 20 उरले 90 खंय गेले तुझ्या गोदावाना हेजो क्रेडिट ओ गोदाम ते एक काम कर सगळं काढून गोदाम चेक करता त्याचो गोदाम त्याचो हे केला दर किसी को बुलाओ फटाफट ऊपर रख दो टाइम भागवायला दर वर दो त्याच्यावर कोई आदमी तो ले लो कौन मनी से हटा देगा मनी से हटा कर हमारा तो बुला किसी को क्यों ऊपर रख हमारा बुला ले क्यों उठा उधर नीचे कर पूरा ऊपर रख दो ये काट नीचे रख गरम दादा तू गरम देतो भीतर वास मारता आम्ही तो गरम बाहेर गरमी किलो का माल इधर पैक करके रखा है किलो का सैंपल लिया हुआ है उसके ऊपर जो कितनी मिला उसका सेकेंड लिया हुआ है वो सेकेंड और उसका जो माल पूरा चेक करेगा अगर उसमें कुछ मिला अगर उसमें सही सलावा निकला अगर कुछ नहीं है केमिकल यूज नहीं किया है अगर पैसा मिला वो माल छोड़ देंगे अगर नहीं मिला तो पूरा डिस्टर्ब हो जाएगा हाँ इससे पहले आपका उनको 5 तरह का बिल नहीं चाहिए 5 तरह का मेरे को आज देखो फ्रेश जो बिल चाहिए उसका बिल चाहिए वो भी बिल लेके आओ और कल आप तीनों ऑफिस में लेके आओ तीनों बिल बाम्बोली चलो हाँ जब तक उसका रिपोर्ट नहीं आता है ऐसा बंद रहेगा हुआ चलो सो आता कितल्या शॉपांचेर कारवाई आनी कितल्या ओनराचेर कारवाई जातल्या आनी कितलो पटेल या वन सेकंड माझी पडेगी थांब पुढचे बोल मारे As per the label declaration, इथिलीन रायपनर म्हणून आसा. इथिलीन इज अ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. म्हणजे कितें आसता की एक फळ तर हें जावपाक जाय पिकपाक जाय तर झाड हे केमिकल नॅचरली सिक्रेट करता गॅस तो इथिलीन गॅस हे झाड नॅचरली सिक्रेट करता आनी तेजेर फ्रूट पिकता. हो एक नॅचरल प्रोसेस. तेन्ना झाड पिके म्हणटा तेन्ना ते झाडार कसो पिकता तेन्ना झाडूच हें नॅचरली जे इथिलीन आहा तें भायर पिता. पूण कांय अशी सायंटिफीक तितून एक हें येता केमिकल जे केमिकल होच गॅस एमीट करता इथिलीन. सो ही पाकिटां तोच गॅस एमीट करपाक आनी तो गॅस जेन्ना एमीट जाता तेन्ना ही फ्रूट जी आसा तन्नी जी आसा ती पिकता. सो ह्या कारणां खातीर ही पॅकेट्सां यूज जाता म्हणजे इथिलीन. आतां इथिलीन हें जें आसा न्हू तितून एक व्हेरी फायन लायन आसा कित्याक थोडे जे इथिलीन मेथड्स आसा ते अप्रूव केल्ले आसा बिकॉज ताजेर कांय आमकां हें ना कांय जिवाक प्रॉब्लम जायना. सो एप्रूव मेथड कशें आसता की एक ताका चेंबर करचो पडटा आनी हो गॅस जनरेट करून हें पिकोवप हें एक अप्रूव मेथड. आतां ह्या सॅचिटांनी पिकोवप हें आमकां आतां टेस्ट करचें पडटलें. सो ताका लागून ही सॅचिटां काडल्या. खरेंच हितून जें आसा तें केमिकल इथिलीन क्लेम केला ते भशेन ते इथिलीन जाय ताका लागून ही सॅचिटां काडल्या.
तशेंच हे आंब्याचेय सॅम्पल आमी काडून हाजेर कितें आनीक दुसरे ट्रेसीस आसा जाल्यार हे एक लॅबान आमी टेस्ट करतले. आतां प्रायमाफेशिया सस्पेक्टेड की हो अप्रूव मेथड ना अप्रूव मेथड जावंक शकता. सो हाका लागून हो आतां डिटेन जातलो स्टॉक आनी हो आतां लॅबान धाडून आमी कन्फर्म करतले. कन्फर्म तर जालें जाल्यार आणि कितें प्रोसेस आसा सर की कितल्या दिसांनी कच्चो आंबो पिकता हे ह्या इटलीन सॅटिटान विदीन 24 hours हे जाता गॅस जनरेट जावन पिकता. कितें हार्मफूल आसा लोकां खातीर आर्टिफिशियल पिकयलेले? तशेंच म्हणटात मेथड्स आर्टिफिशियली रायपनिंग थोडे अप्रूव आसा. सो ते तर केले जाल्यार ते आमी सायंटिफिकली आनी अंडर एफएसएसआय अप्रूव करता. सो हे करूंक जाय जशें की चेंबर करून एक गॅस जनरेटरान गॅस जनरेट करून हो अप्रूव मेथड आणि हेजो प्रपोजल आमी म्हापसा यार्डाकूय दिल्लो आसा की अशें चेंबर हांगा घालचें म्हणून आणि ही फॅसिलिटी दिवची. कित्याक अशी तर फॅसिलिटी दिली जाल्यार कितें अनअप्रूव्ह ते सगळे बंद जातले. सो हो प्रपोजल आमी मूव केल्लो आसा आनी पॉझिटिव्हली घेतलेलो आसा. सो आमी मागता की बेगीन बेगीन हे करून हे प्रोसेस हांगा चालू करचो म्हणून. सो फर्स्ट शॉप आमी इतले सगळे फूल चॅक केला यार्डान हे फर्स्ट शॉपांनी आमकां मेळ्ळा. सो वॉट एक्शन वील बी टेक? पॅकेटां खूब आसात आतां सद्याक हे सीज केल्या. सीज केल्या. आमकां कन्फर्म करपाक जाय लॅबान हे जे क्लेम केला ते इथिलीनच काय कितें दुसरे केमिकल हे आमकां लॅबानूच टेस्टिंगेर हे कन्फर्म जाता. येस सर. त्याच्या खातीर तुमी कितपत गंभीर आसात आनी आरोग्य मंत्र्यांनी सांगलां आपूण हेंची कोणाची कदर करचो ना म्हणून हे बाबतींत पळय हे हातून जी म्हटल्यार आरोग्याचेर थोडें खेळप हे एक वायट गोश्ट. कित्याक आफ्टर ऑल आमी सगळे कंज्युमर हांवूय एक FDAचो ऑफिसर जाल्यार हांवूय फाल्यां कंज्युमर. सो हांवूय खंय नाल्यार तुमी खंय ना खंय खाता. सो हाजेर कोणेच खेळ करचो ना आनी ह्या कारणां खातीर आमी हे आमचे चॅक्स फाटल्या 2 म्हयन्यांनी चालूच दवरलेले आसा. हॉलिडे जावं कितें जावं ऑड टायम्सान वचून चालू दवरलेले आसा. कित्याक जशें आमच्या मिनिस्टरांनी सांगलें एक स्ट्रॉंग मेसेज वचपाक जाय आनी खंय हें चल्लां तें सगळें बंद जावपाक जाय आनी होच आमचो मोटो आसा. ह्या जाग्यार फाटली जे कोण सापडलेले आसा यार्डान ताजेर केस घालून ती केस आतां सद्याक अंडर ट्रायल आसा. सो ह्या असल्या ऑफेन्सांक आमी तांकां आनी कांयच ऑप्शन दिना पूण तांचेर लिगल केस घालताच आनी जे आसा तांकां इन फ्रंट ऑफ कोर्ट ट्रायल जावन मेवले जाल्यार ते तांचेर मागीर तांकां फायन पडून इवन इम्प्रिजनमेंट आसा. बाकीचे हेंचेर आमी फायन घातलेले आसा. सो फर्स्ट इन्स्टन्स आमी सदांच अशें आसा की सगळ्यांक फर्स्ट इन्स्टन्सान आमी पनीश करना बट फर्स्ट इज अ वॉर्निंग. सो तांकां एक इम्प्रुवमेंट नोटीस दिता अंडर सेक्शन 32 आनी मागीर इन्स्पायर्ड ऑफ गिवींग अ चान्स तर कोण इम्प्रूव करिना जाल्यार ताजेर फायन घालता किंवा ताजेर लायसन्स सस्पेंड जाता. सो ह्या तरिकेचो एक्शन आमचो हो फाटल्या 1-2 म्हयन्यांनी चालूच आसा आनी हे चालूच उरतले. सो ह्या टोटल ह्या आख्ख्या वर्सान आमी चालू उरतले आनी अशें आमी थारायल्लें आसा की ईच एंड एवरी प्रमायसीस आमी खंय नाल्यार खंय केन्ना नाल्यार केन्ना इन्स्पेक्ट करतलेच. सो हे आमचे थारलेले आसा आनी आनी एकदां तुमी सगळे आयलेले आसा तुमच्याच माध्यमान सांगूंक सोदता की फूड बिजनस ऑपरेटर्स जे आमचे आसा तांणी रावचे न्हू की FDA येतलेच आनी आमी करेक्शन करतले म्हणून. तांणी स्वता आपूण जावन कितें आसा आपल्याचें चुकलां जाल्यार ताणें सगळे जाग्यार घालचे. रेस्टॉरंट जावं हॉटेल जावं आनी कसलेय बिजनस जावं आनी कोणाकूय अशें दिसता की तांकां कितें गायडन्स जाय जाल्यार तांणी आमच्या ऑफिसान येवन कितें आसा तें जाणून घेवन हें सारकें करचें. सो ही आमची एक मेसेज सगळ्या फूड बिजनस ऑपरेटरांक तांणी तर कॉपरेशन दिलें जाल्यार आमचें काम अशें इजी जाता. मेन थिंग कित्याक की खंय तरी हेल्था रिगार्डींग कोणाचें एक आयुश्य म्हणजे कोणाचें हेल्था रिगार्डींग सेफ्टी खातीर तेंच्यांनी हें केल्लें आसा. तुमी पळोवंक शकता की आतां ऑलमोस्ट 8 जाली तरी तेंची कारवाई चालू आसा. पळोवपाक गेल्यार म्हणजे एक्चुली फाटले काही वर्सां सदांच इश्यू येतालो तो केईचो की केई खंय तरी कॅमिकलचे भाशेन यूज करून ते कॅमिकल यूज करून काही पिकयतात म्हणून. सो आमचो लास्ट जो आमचो एक्स चेअरमॅन सर प्रकाश वैद सो तेंची आमची विथ हीज सपोर्ट आमी हांगासर ऑलमोस्ट 8 ओल्ड म्हणजे ट्रेडिशनल भट्टीज ती न्यू हांगासर आमी लास्ट 4 वर्सां आमी इन्स्टॉल केल्ली. आयज म्हाजो टर्म खंय तरी आयज सोंपलेलो आसा. आमी फाटल्या टर्माक म्हाका दिसता एक न्यू रायपनिंग चेंबर वीच वॉज कॉस्टिंग अरावंड ऑफ मोर दॅन 1 crore तेजे आमी हांगासर प्लॅन केल्लो आसलो पूण आमचो टर्म सोंपल्या कारणान काही प्रोसिजर उरलेलो आसा. सो हेना कारण येवपाचें म्हाका दिसता नेक्स्ट टर्माक म्हाका दिसता रायपनिंग चेंबर जो मडगांव सुद्दां आसा आनी आमच्या फोंड्या न्यू APMCन आमी थंयसर घातलेलो आसा तसो म्हापशानूय येवपाचो आहा. दॅट वील बी केटर ऑलमोस्ट 100 टन्स आमचो तो रायपनिंग चेंबर. कांय प्रोसेसा खातीर तो उरलेलो तेन्ना टेंडर जावपाचो उरलो आनी आमचो टर्म सोंपलो म्हणून ते पेंडींग उरले. सो ते दॅट वॉज फॉर बनाना. पण आयज आमी पळोवंक शकता की आंबे नॉर्मली ह्या दिसांनी आपूस आंबो आसा तो खूब म्हापशान येवपाक लागला. तो चडसो सगळो देवगड रत्नागिरी त्या सायडीचो आंबो.
सकाळचे ते 4-5 व्हॅन बीन घेवन येता, इवन बोलेरो गाडी घेवन येवन ते हांगासर सप्लाय करून वयता. आयज इन्स्पेक्शनच्या टायमार मदीं तांकां थोडे सॅशेज मेळ्ळे जेतून ते म्हणटा की पिकेल्ले वयता म्हणून. सो आतां डावट आतां ते इवन दे हॅव नॉट गिवन द प्रॉपर क्लॅरिटी की कितें आसा ते. सो इन्स्पेक्शनाक गेला ते, पण हांव अगेन तांकां धन्यवाद म्हणटा जे ऑफिसर्स आयिल्ले आसा तेंच्यांनी ते इन्क्वायरी चालू दवरलेली आहा आनी सद्या तात्पुरती तेंच्यांनी लॅबान धाडलेले आहा सॅम्पल्स टेस्ट करपाक. सो मँगोचे हितून म्हाका इतकें खबर ना, पण ऑलरेडी तेंच्यांनी खुबशे सीज केल्ले आसा. पण प्रोसिजर जो केल्लो आहा तांकां जे सॅशेस मेळ्ळे ते कसले ते आमकां आतां करपा खातीर आमी रावल्ले आहा. यार्डान टोटल सगळे प्रिमायसीस इन्स्पेक्ट केल्यो. तातूंतल्यान आमकां 3 जाग्यार सस्पिशियस आयले. देन वी फावंड सम सॅचेट्स आमकां निवडून आयले आंब्याच्या ट्रेनी. सो आमी भितरले जवळ जवळ 110 ट्रे एका हातूंतल्यान दिसांतल्यान 20 आनी एका हातूंतल्यान जवळ जवळ 15 ट्रे. म्हणजे हो सगळो म्हाल आमी एकाच गुदावान घालून सद्याक सील करून दवरलेलो आसा. प्रत्येक जाणा कडले आमी वेगळी वेगळी 2-2 सॅम्पलां घेतिल्ली आसा, रँडम सॅम्पल एलॉंग विथ द सॅम्पल ऑफ जे आमकां कितें सस्पिशियस मटेरियल कितें मेळ्ळा ताजी सॅम्पल घेतिल्ले आसा. ह्यो सगळीं सॅम्पलां आमी लॅबोरेटरींत धाडल्या. ऑलरेडी प्रोसेस सुरू केला. जाता तितले बेगिनात बेगीन ताजे रिजल्ट्स येतले आनी बेज ऑन द रिजल्ट्स फर्दर कोर्स ऑफ एक्शन म्हणजे कितें करपाचें हे फाटल्यान थारायला जातलें. तर यार्डान एक तुमी रेस्टॉरंटाकूय हे केल्ले हॉटेलान एक कितें प्रोसेस आमकां करून जालें की एक थंय रेस्टॉरंट आसा, तातूंत आमी इन्स्पेक्शन आतां केल्लें आसा. तुमच्या मजगतीन केल्लें आसा. ज्यो कितें तिच्यो डेफिशियन्सीज ज्यो कितें आसा तितले तेजे नजरेत हाडून दिल्ले आसा. आनी हेच गिवन टायम इमिजिएटली टू रेक्टिफाय द डिस्क्रिपन्सीज अँड रिपोर्ट द कॉम्प्लायन्स विथीन 24 hours फ्रॉम नाव. ताका आमी डेफिनेटली दिल्ले आसा. सर कितें कितें दिसना केलें हॉटेलान तुमकां? तेजी जे वॉशिंग एरिया आसा पळय इट इज नॉट प्रॉपरली मेंटेन. वॉशिंग एरिया ती मेंटेन जाल्ली ना तेजी. आनी ओवरऑल जनरल क्लिनलीनेसाचे खंय तरी तेजो नदरअंदाज जाल्लो आसा. इट इज नॉट मेंटेन इट प्रॉपरली दे इट हॅज टू बी. आनी ह्यो सगळ्यो गोश्टी ताका आमी बरोवन दिल्ले आसा आनी विथीन 24 hours ताका ते कंप्लाय करपाक लायतले. ओके. सील कितले जालें मला यार्डान सद्या 2 दुकानांचेर सील मारिल्लो आसा. एक आसा आमी केळे वेर वी आर सस्पेक्टींग दॅट इज युजींग सम केमिकल टू रायपन द बनानाज. ते सस्पिशियस हाजे आमकां थंय कितें एक बॉटल मेळिल्ली आसा. त्या संदर्भान ऑन द सर्कमस्टेन्शियल एविडन्स आमी ताजो माल सगळो जप्त करून दवरला. तितलोच मालाचो सॅम्पल घेतला. सॅम्पल परत तुमकां सांगत की लॅबान धाडटले. ताजो रिपोर्ट जसो येतलो ताजे प्रमाणे फुडली कारवाई केली जातली.